गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 3 जून 2014 रोजी दिल्लीमध्ये झालेल्या एका कार अपघातामुळे झाला। गोपीनाथ मुंडे दिल्ली विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी दिल्लीतील पृथ्वीराज रोड तुघलक रोड जंक्शनवर एका टॅक्सीने इंडिका कार धडक दिली। ही टॅक्सी सिग्नल तोडून आली होती। अपघाताच्या धक्क्यामुळे त्यांना अंतर्गत दुखापती झाल्या, ज्यात त्यांच्या मान आणि यकृताला गंभीर दुखापत झाली। यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले। शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या मानेला आणि यकृताला झालेल्या दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी असेही सांगितले होते की जर त्यांनी सीट बेल्ट लावला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता। या अपघाताची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सीबीआय केली होती। सीबीआयने या मृत्यूमध्ये कोणताही कट असल्याचा इन्कार केला आणि हा अपघात निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाल्याचे म्हटले। टॅक्सी चालक गुरविंदर सिंग याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आणि मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला। काही लोकांनी विशेषतः एका अमेरिकन हॅकरने सय्यद शुजा गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घातपात असल्याचा आणि ईव्हीएम हॅकिंगबद्दल माहिती असल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा दावा केला होता। मात्र सीबीआयने आपल्या तपासात हे दावे फेटाळून लावले आणि अपघाती मृत्यू असल्याचेच सांगितले।